अवघ्या 2 तासांमध्ये आमदार अपात्रतेचा निकाल समोर येणार आहे। 4:30 वाजता निकाल समोर येईल आणि त्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय अवघ्या 2 तासांवर येऊन ठेपलाय। दुपारी 4:30 वाजल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येईल। जवळपास 1 ते 1.5 तास निकालाचं वाचन होईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील। या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे। सगळ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागून राहिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का असेल, कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत। त्यातले 14 जर अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो। आणि आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल आज थेट लाईव्ह बघता येणार आहे। निकालाचं वाचन थेट प्रक्षेपित केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांची विधानसभा अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये निकालाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे आदेश अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिलेत। निकाल लाईव्ह दाखवण्यासाठी 2 वेगवेगळ्या वेब लिंक्सही दिल्या जाणार आहेत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, बहुप्रतीक्षित असा हा निकाल आहे आणि तो आता थेट पाहता येणार आहे। कशी प्रोसिजर असेल, काय व्यवस्था केली गेली आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये आधी शक्यता अशी वर्तवली जात होती की ऑपरेटिव्ह पार्ट मधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच प्रसार माध्यमांना देऊन किंवा एक ऑर्डर जारी करून या संदर्भातला निकाल सार्वजनिक केला जाईल। मात्र आता ज्या प्रकारे अनेक आरोप झालेत, खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून की यात न्याय मिळणार का असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केला होता। सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि म्हणून अध्यक्षांचं असं मत आहे की हे महाराष्ट्राच्या भविष्याला कलाटणी देणारं असं एक बेंचमार्क ठरणारं निकाल असणार आहे आणि यासाठी एक ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन केली पाहिजे। महाराष्ट्राच्या जनतेला हे मुद्दे कळले पाहिजे की कोणत्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी हा निर्णय दिला आहे आणि यासाठीच अध्यक्षांनी स्वतः लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच दोन्ही गटाच्या वकिलांना एक ईमेल केला गेला आहे अध्यक्षांच्या कार्यालयाकडनं। त्या दोन्ही गटाच्या वकिलांना या निकाल वाचनाच्या वेळेला उपस्थित राहण्यासाठी या मेलमार्फत विनंती केली गेली आहे आणि शक्यता आहे की दोन्ही गटांचे वकील निकाल ज्यावेळेस वाचला जाईल त्यावेळेस त्या चेंबरमध्ये असतील। जवळपास 1.5 तास 1 ते 1.5 तास हा संपूर्ण निकाल वाचन केला जाईल, पण 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण निकाल वाचणं शक्य नाही। म्हणून ऑपरेटिव्ह पार्टमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा त्या मुद्द्यांवरती जे फाइंडिंग्स आहेत, जे अध्यक्षांनी ॲज अ कोर्ट त्यांना मिळाले आहेत, त्याचं ते वाचन करतील आणि नंतर त्यांचा निकाल देतील। निकाल काय येईल हे 4:30 नंतर स्पष्ट होईल। म्हणजेच 4:30ला ज्या वेळेला ही स्ट्रीमिंग सुरू होईल किंवा निकाल वाचनाला सुरुवात होईल तर 6 वाजेपर्यंत हा निकाल संपूर्ण राज्यासमोर देशासमोर ठेवला जाईल। यामध्ये कोणते मुद्दे त्यांनी मान्य केले आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ऑर्डर्स केले गेले आहेत हेही ते स्पष्ट करणार आहेत आणि म्हणून नेमकं ऑपरेटिव्ह पार्टमध्ये कोणत्या मुद्द्यांवर ते भर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर जर सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर ऑपरेटिव्ह पार्ट नाही लागणार, पूर्ण ऑर्डरची कॉपी लागणार आहे। म्हणून ज्याच्या बाजूनही हा निकाल जाईल त्या बाजूनं त्यांना सर्टिफाईड कॉपी लागणार आहे आणि निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचं एकमात्र कारण हे होतं की एका बाजूला या सगळ्या प्रोसिडिंग्सवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला हे कळावं की अध्यक्षांनी कोणत्या आधारे हे निकाल दिलेत, यासाठीच लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय त्यांच्याकडनं घेण्यात आला आहे। वकील उपस्थित असणार आहेत आणि आता 3च्या सुमारास याच बाळासाहेब भवनातनं शिवसेना एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदार पायी चालत जाणार आहेत। शिवालय इथं उद्धव ठाकरे गटाचे आमदार उपस्थित आहेत। या निकालानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडनं त्यांची प्रतिक्रिया येईल। मात्र या 1.5 तासामध्ये महाराष्ट्राला कळेल की नेमकं या ऑर्डरचे ग्राउंड्स काय आहेत ते। बरोबर आहे, तो 1.5 तास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचीच सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।